हाय टू फॅमिली. जय महाराष्ट्र. झालं का जेवण सर्वांचं? माझं झालं जेवण. तुमचं झालं का? चालली आमची मुंबईला जायची थोडी थोडी तयारी. धान्य भरून ठेवलंय. हे बघा बसल्या बसल्या म्हणलं लाईव्ह चालू केली ती कोणी येईना झालं. लसूण साफ केलाय बघा. बारीक आहे गावरा नाही लसूण. बसल्या बसल्या म्हणलं काहीतरी करत बसायचं आपलं. चालू आहे तयारी मुंबईला जायची. झालं पुढच्या गुरुवारपर्यंत जातोय मुंबईला. पाऊस तर अजून नाही वाटतं मुंबईला. गरम होतंय वाटतं लय. लाईट जाते सारखी. आता काय करायचं, जावंच लागेल पोरांच्या शाळेसाठी. शाळा चालू होते ते पोरांच्या शाळेसाठी जावं लागेल. इथं पाऊस पडायला लागलाय. इथं चालू झालाय. 2-3 दिवस लागोपाठ पडत होता. कालपासून जरा बंद आहे. एवढा जोरात पडत होता ना पाऊस गावाला. 2 दिवस पाऊस लय पडला. 3 पाऊस पडला आम्ही आत्ता ह्या महिन्यात, जून महिन्यात. मुंबईला अजून झाला नाही पाऊस चालू. कसलाच झाला नाही वाटतं. इथं गावाला आहे पाऊस. गावाला बी कालच्यापासून जरा बंद झालाय. येतंय आबाळ ही येतंय. चला झाली का जेवण सर्वांची? काय चाललंय? कोण कोण गावाला गेलतं? गावाहून आला का? काय चाललंय सर्वांचं? आम्ही बघा गावाला आल्यावर कसं काळं भांगार पडतो. शेतात अजून रानात पण गेली नाही मी तर. काय रानात ती बघायला. पर जायचा टायमिंग आला तरी अजून रानात गेली नाही. आता बघू उद्या बिद्या जाईल म्हणते. ऊसाचा व्हिडिओ काढायला जाईल. ऊस आहे ऊस रानात. दिवाळीला आलो तेव्हा गेला ऊस तुटून. मागच्या दिवाळीला. आता त्याचा खोडवा राखलेला आहे. आलाय डोक्यापर्यंत आलाय. ती खोडवा बी चांगला मोठा झालाय. जाईल आता ह्याच्यात जाईल तुटून. ते बी दिवाळीतच जाईल तुटून. महिना 1.5 महिना झालं गावाला येऊन. अजून शेतात गेली नाही. काय हाय शेतात काय नाही काय सुद्धा बघायला गेली नाही. वेळच भेटत नाही कामातनं. उन्हाळी कामं नामकन तमकन. स्वयंपाकन धुणं भांडीन परत ऊन होते. झालं परत संध्याकाळची तयारी स्वयंपाकाची. वेळच भेटाना झाला इथं आल्यापासून. उलट कामच लय पडतं इथं आल्यापासून सारखं काम. तरी अजून ती बारकी खुली साफसफाई करायची. आता बघू म्हणते उद्या आंघोळीच्या आधी करू. लय पार पसारा तोंडाला आलाय पसारा. काय करायचं सांगा. ही आण तिथं टाक. ते मुंबईवरनं ती आण तिथं टाक. ती आण तिथं टाक. असं चालू आहे. त्या खुलीची बेकार अवस्था झाली बारक्या. पार त्या तोंडापर्यंत आणि त्या नानीपर्यंत पसारा जायला लागला. बघू आता उद्या काढेल. सवडच भेट नाही कामातनं. काय झालंय कोणाचं कामच लय पडायला लागलं इथं आल्यापासून. उलट या पायाने एक जोर आलाय. 2 इंजेक्शन करून आली तरी पायाची त्या गुडघ्याच्या डॉक्टरकडे. एक राहिले. आता बघू जायच्या दिवशी कसं होतंय कसं नाही. 8 दिवस होते ते का नाही त्या इंजेक्शन. नाही होत. होते ते 8व्या 10व्या दिवशी बोलवत होता. ह्यावेळेस 8व्या दिवशीच घ्यायचं इंजेक्शन. बघू. मुलगा यायचा आहे न्यायला. सोमवारी संध्याकाळी ती तिथनं बसतेली. मंगळवारी येतेल इथं सकाळची. मंगळवारी आली मी दवाखान्यात जायचं. मग नंतर परत तिकडं जायचंय सुनबाईच्या तिकडं मुलीच्या इकडं. यशला घ्यायचा आणि बुधवारी निघायचं तिथनं सकाळ लवकर. बुधवारी संध्याकाळी येतोय मुंबईत. चला तर मग बाय बाय. चालली तयारी थोडी. ती बघा पसार भरून ठेवल्यात. दिसतात का बघा. हे बघा धान्याची ठिकी भरून ठेवले ती. हे बघा तिकडे पण आहे. तिकडं 3 आहे ती. इथं 5 आहे ती.
8 ठिकी धान्याचीच झाले ती. धान्याचीच 8 ठिकी आहे ती, बाकीचं अजून सामान वेगळं. अशी उचलायसारखी भरले ते आपली 30-25 किलोची. चला तर मग बाय बाय. माऊलीचा झोपाळा बघा, मुंबईवरून आणला होता त्याच्यासाठी, खेळायसाठी. हे बघा उशी टाकून दिलाय त्याच्यात झोपायला, बेडच्या वरच बांधलाय. चला तर मग. माऊली बी लय त्रास द्यायला लागलाय यावेळेस, लय आगाव झालाय. चला बाय बाय, गुड नाईट सर्वांना, शुभरात्री, घ्या काळजी. ऊन जास्तच पडतंय, पाऊस पडतोय, ऊन बी पडतंय. चला तर मग, चालली तयारी आमची मुंबईला जायची. थोडी करायला लागती तयारी. अजून पसारा आवरायचा पुरा, सगळं साफसफाई करून पसारा आवरून बांधून झाकून नीट ठेवायला लागतोय जाताना. चला तर मग बाय 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 बाय, गुड नाईट सर्वांना, शुभरात्री, घ्या काळजी.